आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची कालवण. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. गॅसवरती एक कढई ठेवूयात. खूप झटपट होणारी आणि साधी सोपी ही भाजी आहे. बटाटा घरामध्ये असतोच, कुठलीही भाजी नसेल तरी बटाटा असतोच. चला कढईमध्ये एक पळी तेल घातलं. एक छोटा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं. जिरं फुलता तोपर्यंत हातावरती चोळून ओवा घालायचा. बटाट्यामध्ये ओवा घातलाच पाहिजे. ताजी ताजी कढीपत्त्याची पानं घालायची. सुकी असतील तर हातावरती चोळून घालायची. आता मसाल्याच्या डब्यातून फक्त हळद पावडर थोडीशी आणि लाल तिखट आपल्याला घालायचं आहे, तेवढं आपण घातलं आहे. आता एक वाटण मी येथे घातलं आहे. या वाटणामध्ये भाजलेले मोठभर शेंगदाणे आणि 10-12 पाकळ्या लसूण आहे, जे पाणी घालून आपण वाटून घेतलं आहे. हे वाटण फोडणीमध्ये मिक्स करायचं आणि ही फोडणी चांगली हलकी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची. त्याच्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे, साल नाही काढली, नवीन बटाटा आहे तरी चालेल, फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या घालून घ्यायच्या. आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे, बटाटा शिजायला किती पाणी लागेल याचा विचार करून आणि किती रस्सा आपल्याला हवा आहे तेवढं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. ही भाजी केल्यानंतर तुम्हाला डाळ बनवण्याची गरज पडणार नाही. ही रस्सा भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, नानसोबत, भाकरीसोबत, फुलके कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि भातासोबत खाऊ शकता. मोठी उकळी आणायची. मोठ्या गॅसवरती एक उकळी आली छानशी की गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवरती बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत आपल्याला ही रस्सा भाजी शिजू द्यायची. एक उकळी आलेली आहे. भाजीला चांगलं मिक्स करून घेऊयात. भाजी मिक्स करताना तळापासून मिक्स करायची. गॅस आता बारीक केला आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला त्या बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत या भाजीला शिजू घ्यायचं. मध्ये 1-2 वेळा चेक करायचं बटाटा शिजला आहे की नाही. तसे आपल्याला अंदाज असतोच की किती वेळात बटाटा शिजेल. हे पहा, बटाट्याची एक फोड दाबून पाहायची, शिजलेली आहे. मस्त भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करायचा. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची. मस्त अशी ही बटाट्याची भाजी कधीही केली तरी चालेल. म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये, कारण कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, फुलके, नान, रोटी, पुरीसोबत देखील खाऊ शकता. अशी ही अगदी झटपट होणारी, खूप कमी मसाले लागतात अशी ही बटाट्याची रस्सा भाजी आहे. बटाट्याचे कालवण तुम्ही म्हणू शकता. रस्सा भाजीला अजून काय बोलतात? कालवण, कोरड्यास. थँक्यू.